नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी येणार असल्याचे आता आपल्या सर्वांना माहिती आहेच। परंतु हा हप्ता सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे का तर नाही। हा लाभ हप्ता 9,70,00,000 देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि आता याबाबत पेमेंट देखील प्रोसेस झालं आहे। तुमच्या खात्यावर पेमेंट येणार का नाही हे आता तुम्ही पाहू शकणार आहात। यासाठी सरकारद्वारे नवीन वेबसाईट सुरू करण्यात आली आहे आणि तुमच्या मोबाईलमधून अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्ही पाहू शकता तुम्हाला योजनेचे पैसे येणार का नाही। याबाबतची सविस्तर प्रक्रिया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला व्हिडिओच्या मेन प्रोसेसला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता तुम्हाला मिळणार का नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईल मधून कसे पाहू शकता, तर त्याबाबतची माहिती आपण घेत आहोत। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर pfms.nic.in वेबसाईट जी आहे pfms ची, त्या वेबसाईट वरती यायचं आहे। या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा, इथं पेमेंट स्टेटस, इथं होम, अबाउट, रजिस्ट्रेशन, त्या शेजारी पेमेंट स्टेटस आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर खाली येऊन तुम्हाला कॅटेगरी मध्ये, हे आपल्या गव्हर्नमेंटचं ऑफिशियल वेबसाईट आहे, त्या वेबसाईट वरून तुम्हाला मिळणाऱ्या पेमेंट बद्दल सर्व माहिती दिली जाते। आता पीएम किसान वरून आपण पाहू शकत नाही, परंतु या पीएफएमएस च्या वेबसाईट वरून आपल्याला ही सर्व माहिती सविस्तर पद्धतीने मिळत असते। आता मग काय करायचं, आपण या ठिकाणी कॅटेगरी मध्ये यायचं आणि कॅटेगरी मध्ये आल्यानंतर आपल्याला कोणत्या योजनेचा हप्ता बघायचा आहे, तर आपल्याला या ठिकाणी पीएम किसान योजनेचा हप्ता बघायचा आहे। मग या ठिकाणी बघा, आपण पीएम किसान वर क्लिक करायचं। इथे शेजारी डीबीटी स्टेटस वरती आपल्याला पेमेंट हे सिलेक्ट करायचं आहे, बेनिफिशियरी व्हॅलिडेशनला सिलेक्ट करायचं नाही, पेमेंट वर सिलेक्ट करायचं। आता यामध्ये आपला एंटर ऍप्लिकेशन आयडी, हा ऍप्लिकेशन आयडी कुठला टाकायचा, तर पीएम किसान योजनेसाठी आपण बघा अर्ज केल्यानंतर आपल्याला ऍप्लिकेशन आयडी मिळाला होता, तो ऍप्लिकेशन आयडी आपण या ठिकाणी टाकायचा आहे। तुमच्याकडे जर ऍप्लिकेशन आयडी नसल्यास तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला पीएम किसानच्या वेबसाईटवर यायचं आहे। या ठिकाणी गुगल वरती येऊन तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईट वर यायचं आहे, pmkisan.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे आणि पीएम किसानच्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळणार आहे। तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे। आता पीएम किसानच्या वेबसाईटवर आल्यानंतर बघा, या ठिकाणी वरती तुम्हाला नो योर रजिस्ट्रेशन नंबर यावर क्लिक करायचं आहे। आता नो योर रजिस्ट्रेशन नंबर वर मी या ठिकाणी क्लिक करतो। त्यानंतर तुमच्याकडे मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर, आधार नंबर असेल तर आधार नंबर, यापैकी जे काय आहे ते टाकून तुम्हाला कॅप्चा कोड टाकून ओटीपी द्वारे तुमचा या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळणार आहे। हे बघा, रजिस्ट्रेशन नंबर आता असतो एमएच म्हणून पुढे लिहिलेलं असतं। मी हा कॉपी करणार आहे आणि हा कॉपी करून तुम्हाला या ठिकाणी एंटर ऍप्लिकेशन आयडी आहे, या ठिकाणी तुम्हाला तो पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्यानंतर तुम्हाला खाली काय करायचं बघा, जो कॅप्चा कोड दिलाय तो कॅप्चा कोड या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने टाकायचा आहे। मी आता कॅप्चा कोड यामध्ये टाकतो आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला सर्च वर क्लिक करायचं आहे आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला सर्च वर क्लिक करायचं आहे आणि सर्च वर क्लिक केल्यानंतर खाली हे बघा, सर्व ऍप्लिकेशन आयडी, बेनिफिशियरीचं नाव येणार आहे आणि यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट पाहायची आहे, व्हॅलिडेशन स्टेटस मध्ये बघा या ठिकाणी व्हॅलिडेटेड आहे आणि तारीख बघा 14 जून। 14 जूनलाच हे पेमेंट प्रोसेस जी आहे ती सुरुवात झाली होती, 14 जूनला। आणि यामध्ये बघा, आपल्याला फक्त एकच पाहायचं, तुम्हाला हप्ता येणार नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं, फक्त क्रेडिट स्टेटस या ठिकाणी क्लिक करायचं आहे, चेक करायचं आहे आणि यामध्ये बघा पेमेंट पेंडिंग ऍट बँक, म्हणजे संपूर्ण प्रोसेस पूर्ण झाली आहे आणि आता फक्त बँक यासाठी पेमेंट करणार आहे आणि बँकेने पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पैसे जमा होणार आहेत। म्हणजेच की तुम्हाला येणारा 2 ऑगस्टचा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता 100% जमा होणार आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। येत्या 2 ऑगस्टला जे असणार आहे ते पैसे तुम्हाला जमा होणार आहेत। या ठिकाणी पर्पज नेम वरती बघा, पर्पज इन्कम सपोर्ट इन्स्टॉलमेंट 20, म्हणजेच की या लाभार्थ्याला जवळपास 20 चे 20 हप्ते पीएम किसान योजनेअंतर्गत आलेले आहेत आणि यामध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचं बघायचं आहे। आता हे बघा, जो पहिला हप्ता आला होता त्या हप्त्यामध्ये बघा पेमेंट स्टेटस, पेमेंट सक्सेस दाखवते क्रेडिट स्टेटस। आता हे 2 तारखेला ज्यावेळेस तुम्हाला पैसे पडणार आहेत त्यावेळी इथे देखील तुम्हाला सेम दाखवणार आहे पेमेंट सक्सेस। त्यामुळेच ही महत्वाची बातमी किंवा ही महत्वाची अपडेट जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका। तसेच अशाच प्रकारच्या महत्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्ही फेसबुकवर जर ही व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून सर्व महत्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचणार आहेत। जास्तीत जास्त शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या